मुरबाड तालुक्यातील खेडले मार्गे कांदळी गावाकडे जाणारी रात्रीची बस सेवा गेली काही दिवस बंद आहे। ही बस सेवा सुरू करावी यासाठी नुकतंच भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा आणि ठाणे जिल्हा एकता मंच यांच्या वतीने मुरबाड बस आगाराला निवेदन देण्यात आलं आहे। लवकरच खेडले मार्गे कांदळी जाणारी बस सेवा सुरू होणार आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। ही बस सेवा जर सुरू झाली, कंपनीचे कामगार, विद्यार्थी, मुरबाडला येणारे अनेक धंदेवाईक लोक, भाजीपाला विक्रेते, छोटे मोठे व्यवसाय करणारे अनेक लोक यांना फायदा होईल। लवकरात लवकर ही बस सेवा सुरू करावी अशी विनंती यावेळी ठाणे जिल्हा एकता मंच कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष भरत दळवी यांनी प्रशासनाला केली आहे। ठाणे जिल्हा एकता मंच, महाराष्ट्र राज्य, ठाणे जिल्हा तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम सध्या सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांमध्ये मुरबाड शहरातील, तालुक्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण पत्रव्यवहार केले आणि त्या पत्रव्यवहारांचा दणका आपल्याला बघायला मिळाला। मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण मुरबाड मार्गावर बस सुरू झाल्या, काही ठिकाणी एसटीला पोलचा प्रश्न होता तो सुद्धा सुटला, तसेच इतर काही जे प्रश्न आहेत, काही ठिकाणी रस्त्यांची कामं सुद्धा सुरू झाले, लाईटचा प्रश्न असेल किंवा अनेक प्रकारच्या प्रशासकीय समस्या असतील त्या सोडवण्याचं काम ठाणे जिल्हा एकता मंच, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अब्बासभाई शेख, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले उपाध्यक्ष निजामभाई शेख, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, एक महत्त्वाची समस्या ती म्हणजे मुरबाड तालुक्यातील खेडले गावात गेल्या अनेक वर्षापासून रात्रीची जी बस सेवा होती संध्याकाळी 7:30 वाजताची, त्या संदर्भामध्ये आजच आपण डेपो मॅनेजर तसेच आगार व्यवस्थापन मुरबाड यांना पत्र दिलेलं आहे। रात्री 7:30ला मुरबाडवरून सुटणारी बस ही पुढे खेडले मार्गे कांदळीला वस्तीला जायची आणि सकाळी परत ती मुरबाडला यायची, परंतु गेल्या अनेक वर्षापासून ही बस सुरू आहे। प्रवाशांनी सातत्याने फोन केले, मागणी केली, म्हणून ठाणे जिल्हा एकता मंच यांच्या माध्यमातून आजच आपण मुरबाडच्या आगाराला पत्र दिलेलं आहे आणि मुरबाडवरून अनेक कामगार हे कांदळी खेडल्याला जातात किंवा तिकडनं मुरबाडला येतात। चाकरमानी नोकरी करणारे लोक असतील, विद्यार्थी असतील, कॉलेजला येणारे विद्यार्थी असतील किंवा अनेक प्रकारचे नागरिक आहेत, धंदा करणारे लोक असतील, हे कांदळी खेडल्यावरून मुरबाडला येतात आणि त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे। म्हणून आम्ही एक पत्र आगार व्यवस्थापन मुरबाड यांना दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही या माध्यमातून विनंती करत आहोत की आपण लवकरात लवकर खेडले कांदळी गावाला जाणारी रात्रीची जी बस आहे ती आपण सुरू करावी आणि पुन्हा एकदा ती वस्तीला राहून सकाळी कशी मुरबाडला येईल यासाठी आम्ही हे निवेदन मुरबाड आगार प्रशासनाला दिलेलं आहे। ठाणे जिल्हा एकता मंच यांच्या माध्यमातून मुरबाड बस प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आपण खेडले कांदळी मार्गे जाणारी बस सुरू करावी। धन्यवाद। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, मुरबाड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल।